वेलकम टू आवर चॅनल. तर आज प्रवीण नाही आहे ब्लॉग करायला, कारण तो ड्रायव्हिंग करतोय, त्यामुळे मी ब्लॉग करते. अच्छा. ही आहे रिया, ही माझ्या काकाची मुलगी आहे. ठीक आहे. आई आहे. ठीक आहे. पप्पा आहेत इथे. ठीक आहे. हे बघा देवांश पण आहे इथे. ठीक आहे. प्रवीण ड्राईव्ह करतोय. समज गया. आज आमचं प्लॅनिंग हे आहे की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे. पहिला महाराजांचे दर्शन घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट प्लॅन करू. ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल की आम्ही काय करणार आहे, कारण आम्ही आता जर सांगितलं तर सगळं एक्साइटमेंट जाऊ शकतं. त्यामुळं मी हे सिक्रेट ठेवायचाच प्रयत्न करते. तर रिया, तुला कसं वाटतंय? म्हणजे कूल वाटते. तिला कूल वाटायला लागलं, चांगली गोष्ट. तर चला आता आम्ही डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर तुम्हाला तिथंच आपण भेटूया. चला. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा. देवांश उपाशा पोटी आलेला आहे, काहीच खाल्लेलं नाहीये देवांश. पण देवांश ॲटिट्यूड बघा किती दाखवतो देव. म्हणजे हा इतका ॲटिट्यूड आहे ना, ह्याला सेम त्याच्या पप्पावर गेलाय बघा. आणि तो रियाचा बॉल पण ढापून आणलेला आहे बघा, असा आहे हा. मी आता कॅमेरा काढला म्हणून तिने लगेच लिपस्टिक लावलं, कारण तिला कॅमेरामध्ये खूप छान दिसायचं होतं. तर तिने लगेच ती तयार होऊन ती लिपस्टिक लावलेली आहे. म्हणजे ती एवढी ऑब्सेस्ड आहे की तिला कॅमेरामध्ये व्लॉगमध्ये छान दिसायचं आहे की नाही. माझा प्रिन्स आता जॉईन झालेला आहे मला. माझा देवांश, माझा सोनू, माझा देवांश. हाय माय हाय. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर गाईज फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहे. तर क्लायमेट एकदम मस्त आहे, जसं तुम्ही बघू शकता पूर्णपणे आभाळ भरलेलं आहे. आम्ही पावसाचा सुद्धा अनुभव घेतलेला आहे अशा उन्हाळ्यामध्ये. देवांश, रिया आणि आई जे आहेत प्रॉपर तयारी चालू आहे त्यांची पण. पप्पा कुठे गेले? प्रेशर आ गया. हाय, प्रेशर आ गया. पप्पा येत आहेत एकदम हिरो स्टाईल. तिथे थोडंसं गार्डन टाईप केलेलं आहे, तर आम्ही ते आल्यानंतर बघेन दर्शन झाल्यावर. आधीपेक्षा खूप सुधारणा झालेली आहे ॲक्च्युली मंदिराची. सगळेजण असे गंध लावले देव. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे आज भयानक. तिना कशी होती गर्दी? अजून आई आणि रिया सुद्धा मागे राहिलेले आहेत, तर गर्दीमुळे आमचे थोडे मागे पुढे झाले. आत्ताच दिलो पप्पांना. आता परत इथून लाईन वेगळी आहे. टीनू कुठं गेली? बाय टीना. महिलांची लाईन जी आहे ते सोडत आहे. मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा चला. गाईज भरपूर भयानक गर्दी होती, पण अशा गर्दींमध्ये स्वामी महाराजांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा ह्या गर्दीचा थकवा हा बिलकुल नल झाला. खूप छान वाटलं, खूप आनंदी वाटलं. खरंच मन प्रसन्न झालं.
तर सध्या आम्ही आलो आहे, मला दाखवतो. तर खूप मोठी प्रतिमा आहे स्वामी महाराजांची उभारलेली. स्वामी समर्थ, इकडे छत्रपती शिवाजी महाराज. तर आता देवांसाठी आम्ही टी शर्ट घेतलेला आहे स्वामी महाराजांचा. हो काय झालं याला बघायचं बघ या. अरे बापरे स्वामी महाराज. अरे बापरे अशा प्रकारे फुल दिसणार एक नंबर दिसणार आहे. या दिदी काय म्हणते फुल एक नंबर दिसणार आहे मीच घालते वाव. माझे देवांश किती cute देव? दिसायले. श्री स्वामी समर्थ. बघा देवांश. अरे बापरे देव किती छान दिसतो. So cool. गाईज ही जी गर्दी आहे ही पूर्णपणे अन्नछत्रची आहे. तर स्वामी भक्तांसाठी इथे जेवण दिले जाते अन्नछत्राच्या खाली. शकता तुम्ही. महाराजांचे दर्शन घेता घेता दुपार कधी झाली हे कळलं नाही. सध्या जे आहे ते अक्कलकोटपासून एक 20 किलोमीटर असलेल्या अंतरावर वळसंगवाडा म्हणून एक मस्त असं हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज. तर त्याच्याच ओनरनी फंटूश वॉटर पार्क देखील काढला आहे. तर आपण सध्या आता तिकडेच जातो आहे. तर आपल्या लंचचे आणि वॉटर पार्क एन्जॉयमेंट दोन्ही गोष्टी होऊन जातील इथे. तर गाईज हे आहे वळसंगवाड्याचा फंटूश वॉटर पार्क. तर सकाळ सकाळी अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेऊन इथे मस्तपैकी तुम्ही वॉटर पार्कला येऊ शकता. तुमचा फुल डे जो आहे तो एन्जॉय करू शकता. तर बघू शकता इथं असं मस्तपैकी एंट्रन्स आहे. असा हा वॉटर पार्क आहे इन शॉर्ट. इकडे चेंजिंग रूम आहे बऱ्यापैकी. स्विमिंग सूट